नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मॅथ्स ट्रिक मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलचे स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी 40 प्रश्न पाहिले शेकडेवाडीचे. आता पाहायचे आपल्याला या ठिकाणी 41वा प्रश्न. 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? आणि या ठिकाणी बघा, मराठीमध्ये लक्षात घ्या, एकूण विद्यार्थी 120 आहेत, बरोबर आहे. तर 120 काय आहेत? एकूण विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, आता 65% मुले या ठिकाणी पास झाले आहेत. ओके, 65 पास. तर मला सांगा मित्रांनो, नापास किती टक्के झाले आहेत? तर 35% जे आहेत मित्रांनो, 35% नापास, बरोबर आहे. इथपर्यंत तुमचं योग्य आलं आहे. ओके, तर लक्षात घ्या, आता इथं लक्षात घ्या, इथं पहा, 120 मुलापैकी 120 मुलापैकी ती 65%, म्हणजे 120 भागिले x बरोबर 100 भागिले किती? 35. ओके, आलं लक्षामध्ये? 100 भागिले 35 का? कारण इथं लक्षात घ्या, इथं 65% आहे, 35% आहे, याच्या खाली काय नाही, म्हणजे 100 लिहित असतात ते, बरोबर आहे. तर व्यस्त क्रिया करायची, म्हणजे एक्सला बाजूला काढून घ्यायचं. ओके, म्हणजे 120 गुणाकारामध्ये 35 भागिले किती? 100. ओके, आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, बरोबर आहे. आता 5 भागूया, 5 1 5, 5 2 10, 5 7 35. आता लक्षात घ्यायची. आता बे 1 बे सकम 12. आता बाकी कोण आहे? 6 गुणिले 7 म्हणजे 42. येणारं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला, नवीन असाल तर मित्रांनो काय करा, सबस्क्राईब करून घ्या. नंतरचा प्रश्न पहा, जर एका वर्गामध्ये असलेल्या 40 मुलांपैकी 12 मुले पास झाली तर एकूण किती टक्के मुले पास झाली आहेत? ओके, हा 2 जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारला गेला आहे. पर्याय क्रमांक तुमच्या समोर आहेत मित्रांनो. पहा, 40 मुलांपैकी, आता 40 मुलांपैकी 12 मुले. ओके, 40 मुलांपैकी पैकी आहे म्हणजे किती? इथं लिहायचं 12. आलं लक्षामध्ये? आपला नेम विसरायचा नाही. 100% म्हणजे किती? x. आता एक्सला बाजूला घ्यायचं, घेतलं का? आता व्यस्त क्रिया करायची. कोण खाली येते? या ठिकाणी जे 40 आहे ते खाली येत असते. ओके, व्यस्त क्रिया म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे 100 गुणाकारामध्ये 12 भागिले 40. ओके, हा शून्य कटला, हा शून्य, 4 1 4, 4 3 12, म्हणजे येणारं उत्तर काय? 30 आहे. एकदम शॉर्टकट मेथडमध्ये आहे. नंतरचा प्रश्न बघा, एका गावाची लोकसंख्या सुरुवातीला 1000 होती. दरवर्षी त्यात 10% वाढ झाल्यास 3 वर्षांनी लोकसंख्या किती होईल? तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रश्न विचारला गेला, बरोबर आहे. आता पहा, एका गावाची सुरुवातीला लोकसंख्या किती होती? सुरुवातीला 1000, 1 2 3 0. 3 वर्षांनी 10%ने वाढली, 10%ने वाढ झाली म्हणजे 110ने. 110% म्हणजे खाली 100. ओके, गुणाकार, नंतर दुसरं वर्ष 110% म्हणजे 100 गुणाकार, तिसरं वर्ष 110% म्हणजे 100. इथले 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले. ओके, शून्य बरोबर काटायचे. ओके, 1 2 3, 1 2 3 4 शून्य कटले, म्हणजे हे ठिकाणचा शून्य कटला. 1 2 3 4, 1 2 3 4 शून्य कटले, या ठिकाणचा कटला, या ठिकाणचा कटला. ओके, बाकी काय काय पाहायचं? इथं 10. ओके, इथं पाहायचं बाकी काय आहे ते लक्षात घ्या. आता 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, हे बी शून्य कटला. ओके, 11 इथं, 11 गुणाकारामध्ये 11 गुणाकारामध्ये 11. ओके, 11चा घन सर्वांनाच माहीत आहे. 11चा वर्ग 121 येते, 11चा वर्ग या ठिकाणी 1331 येते, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न पहा, एका गावांची लोकसंख्या 25,700 होती. तिच्यामध्ये 3% वाढ झाली, म्हणजे त्या लोकसंख्येमध्ये, तर त्या गावाची लोकसंख्या किती असेल? ओके, तर पहा लक्षात घ्या मित्रांनो, हा पुणे आणि रत्नागिरीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहेत मित्रांनो. पहा, आता 25,700 लोकसंख्या आणि 3% वाढ. ओके, म्हणजे
लक्षात घ्या, 25,700 लोकसंख्या, त्याच्यामध्ये 3% वाढ. 3% वाढ म्हणजे 103% वाढ. टक्के विचारलं म्हणून खाली काय घेतलं, 100 घेतलं. बरोबर आहे. आता काय करूया, काटाकाटी करूया. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. ओके. आता 100चा पाढा जर म्हटलं मित्रांनो, किंवा एक स्थान बघूता, 7 किती, 21. ओके. म्हणजे लक्षात ठेवायचं, आता दोघांचा गुणाकार केला म्हणजे तशी लक्षात घ्या, 25 आणि 25 गुणिले 257 गुणिले 3 केले है ना, 103. आता एक स्थानचा 7 21 बघायचं, एकक स्थानला याच्यामध्ये 1 कोटी याला गुणाकार मोठा करत बसायचा नाही, इथं 1 याला. ओके. म्हणजे इथं 1 याला म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 26,471 या प्रश्नांचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ओके. ठीक आहे. नंतर पहा, 15% पगारात वाढ झाल्यावर 92 रुपये होतो, तर मूळचा पगार किती टक्के असेल? सिंधुदुर्गमध्ये, पुणेमध्ये, कारागृहासाठी, भंडारासाठी आणि गोंदियासाठी, नागपूरसाठी हा प्रश्न विचारला गेला आहे. आणि यावर्षीसुद्धा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये प्रश्न टाकू शकतात, रिपिटेशन होऊ शकते. म्हणून अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ओके. आता लक्ष द्यायला येतं, 15% पगारात वाढ झाल्यावर, 15% म्हणजे मी 115%. ओके. पगार 92 रुपये होतो, पगार किती होतो, 92 रुपये होतो. तर 100% वाढ झाली तर तो पगार किती टक्के होईल, म्हणजे 100% होईल. असं सोपा आहे, शॉर्टकट पद्धतीनं. म्हणजे इथंशी 100 गुणाकारामध्ये 92 भागिले 115. ओके. आता काटाकाटी करूया आपण, इथं 5 भागूया. कितनं भागायचं, 5. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 1 5, 5 2 10 आणि 20. आता ओके मित्रांनो. आता लक्षात घ्यायचं आहे, 23 1 23, 23 चौक 92, 3 चौक 12 म्हणजे 23 चौक 92 म्हणजे 20 गुणाकारामध्ये 4. ओके. आता 20 चौक किती येते, 20 चौक 80 म्हणजे 80%. किती, 80 म्हणजे त्या मुळामध्ये, त्या पगारामध्ये मूळ किती असेल, 80 ने या ठिकाणी वाढ असेल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, एका परीक्षेत बरोबर उत्तराला, ओके, थोडासा प्रश्न मोठा आहे, बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात किंवा कमी होतात. अजयने 80 प्रश्न सोडवले तर त्याला 104 गुण मिळाले, तर त्याचे प्रश्न किती बरोबर सोडण्यात आले? एकदा मायनस करायचे बेच पहा, इथे 4 गुण मिळतात. 4 अधिक 2 बरोबर व्हायला किती, 6. ओके. लक्षात घ्या, 2 गुण कापले जातात. 80 40 गुण मिळाले म्हणजे 2 गुण कापले जातात. 2 गुण म्हणजे 4 गुण आणि उत्तराचे 2 गुण कापले जातात. म्हणजे 100 किती वाले, 60. गुण किती मिळाले, 140. 140 दोघांची करायची बेरीज. ओके. म्हणजे एकूण गुण मिळतात. एकूण गुण किती वाले, 300. ओके. आता हे 300 झाले मित्रांनो. हे 300ला काय करायचं, हे जे 300 झाले आहेत ना, या 300ला 6 भागायचं, कारण इथले 6 दोघांची एकूण गुण. कमी आणि जास्त म्हणजे कमी झालेले कापलेले गुण आले याच्यामध्ये आणि या ठिकाणी बरोबर आले आणि एकूण आपले गुणसुद्धा निघाले आणि उत्तरसुद्धा प्रश्नसुद्धा निघाले, म्हणून 6 भागायचं. 6 पंचे 30 व्हायला किती, 50. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं एकदम उत्तर करेक्ट आहे. एकदम कसं आहे, शॉर्ट स्ट्रिक आहे. म्हणून चॅनलला एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, कारण कोणता प्रश्न तुमचा लागू होऊ शकतो, तुम्हाला योग्य वाटते किंवा त्याच व्यतिरिक्त मित्रांनो. नंतरचा प्रश्न पहा, एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो, तर त्यांची शिल्लक 5,000 रुपये असल्यास
त्यांचे उत्पन्न किती असेल? ओके, 75% खर्च करतो म्हणजे किती टक्के शिल्लक आहे? 25% शिल्लक आहे, बरोबर आहे. आणि शिल्लक रुपये किती आहेत? त्यांच्याकडे 5,000 रुपये आहेत. आलं मित्रांनो? म्हणजे 100% जेव्हा खर्च करत असतो त्यांच्याकडे शिल्लक किती टक्के असतील? तर X% असेल. एकदम शॉर्टकट पद्धतीनं डोक्याला ताण घ्यायचं नाही, म्हणूनच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके. लक्ष द्या आता. 5,000 गुणाकारामध्ये 100 भागिले 25. 25 एक 25, 25 चौक 100 म्हणजे 5,000 गुणाकारामध्ये 4, 5 चौक 20. किती शून्य आहे? 3 शून्य. झालं तुमचं पर्याय क्रमांक 1 उत्तर. ओके, नेक्स्ट पहा. एका गावाची लोकसंख्या 5,000 आहे. पहिल्या वर्षी 10% वाढ झाली. दुसऱ्या वर्षी 10% वाढ झाली, बरोबर आहे. बरं का? आता या ठिकाणचे 2 शून्य कटले, या ठिकाणचे 2 शून्य कटले, या ठिकाणचा 1 शून्य कटला, इथला 1 कटला होता. ओके, म्हणजे 3 कटले, इथला 1 कटला, इथला 1 कटला. म्हणजे बाकी काय आहे पहा, लक्षात घ्या. 5 गुणाकारामध्ये 11 गुणाकारामध्ये 11. 11चा वर्ग किती होतो? जर येत नसेल तर 5 हे करा, काय हरकत नाही. तुम्हाला काय हरकत नाही, तुम्ही कोण्या पद्धतीने करू शकता. ओके मित्रांनो, पहा आता 11चा वर्ग 121 गुणाकारामध्ये 5, 5 5 1 5. ओके, इथला 1 शून्य आहे बरं काय, विसरून गेलो मी. इथला 0 आहे, लक्षात घ्या. आता इथं 0 आहे ना ऑलरेडी, मग इथे 0 येऊ शकते उत्पन्न. 5 1 5. ओके, 5 दोन्ही 10, 10 ला 0, हातच्याला 1, 5 आणि 1 किती? 6. अशा पद्धतीनं 60 आणि 50 उत्तर येते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नंतर त्याचा प्रश्न आहे, घर मालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले. पहा बरं, 10% वाढवले. पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आत्ताचे भाडे किती? आणि आत्ताच हा प्रश्न किती जिल्ह्यामध्ये विचारला पहा. SRPमध्ये विचारला, मुंबईला विचारला, पुन्हा मुंबईला, पुन्हा नागपूरला, पुन्हा रायगडला, पुणेला विचारला, पुन्हा SRPसाठी, मुंबईसाठी. बाबा, अतिशय IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, हे की नाही. 350 रुपये इथं आहे. 10% वाढ केली, 110% वाढ केली. ओके, येतला 0 कटले, 2 शून्य कटले. बाकी काय? 35 गुणिले 11, बरोबर, सहज सोपा आहे. 11 5 55, 11 3 33, 33 आणि 3 38, 385. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पद्धतीनं याची सपोर्ट करा. अतिशय महत्त्वाचा असतो तुमचा सपोर्ट म्हणजे माझी साथ. लक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला नवीन प्रश्न घेऊन येण्यासाठी